बरं मला हे समजत नाही जयंतराव तुम्ही असाल वडेट्टीवार साहेब असतील येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतो एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल असं आहे की कुंभमेळा नाही नाही त्रुटी नाही त्याच्यावर इतका पैसा का खर्च होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं म्हणून सांगू कुंभमेळा हा दर 12.5 वर्षांनी येणारा हे जगातलं इनटेंजिबल हेरिटेज आहे जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही फेथमध्ये अशा प्रकारचा मेळावा होत नाही जो कुंभमेळा होतो आणि म्हणून ही एक आपली इनटेंजिबल फेथ आहे आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुंभमेळा एक असा आहे की ज्या ठिकाणी कोणी कोणाला जात विचारत नाही हिंदू धर्मातले वेगवेगळे जे पंथ आहेत ते सगळे पंथ त्या ठिकाणी एकत्रित येतात सगळ्या जातीचे लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि हिंदूच नाही अलीकडच्या काळात वेगवेगळे धर्मीय लोक देखील त्या कुंभमेळ्यामध्ये एकत्रित येतात आज एका कुंभमेळ्याने युपीचं ब्रँडिंग संपूर्ण जगामध्ये झालं आणि आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातनं जगामध्ये महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं आहे त्या दृष्टीनं हा कुंभमेळा नीट झाला पाहिजे व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत सोयी नीट करता आल्या पाहिजेत क्राऊड मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत कारण शेवटी आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे ही वीरांची भूमी आहे तशी संतांची भूमी आहे